महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका। MDH सोया टीम अस्सल प्रोटीन। MDH वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती, मात्र उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। पुण्यात एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंनी साधला आंदोलकांशी संवाद, तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांची भेट घेतली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती, वसतिगृहाच्या दुरावस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप। दिल्लीत राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली, 10 जनपद इथं चर्चा, महाराष्ट्र देशातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्री होणार असल्याची चर्चा, फडणवीसांच्या एंट्रीला संघाचाही पाठिंबा, सूत्रांची माहिती। दिल्लीत फडणवीसांची पॉवर वाढणार। मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्त्यांना चाप, नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश, 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतण्याचाही इशारा। MPSC पेपरफुटीचा प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारी, परीक्षार्थींनी शिवतीर्थवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट, पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार, देशपांडेंची माहिती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय फायर ऑडिटकडे अक्षम्य दुर्लक्ष, PWD सोबत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ऑडिटला विलंब केल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवारांचा गंभीर आरोप। पुढचे 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार, आयात केलेली साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता, तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आताच्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आता विस्तारानं आढावा आपण घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे एका आंदोलनाची। आदिवासी विद्यार्थ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे पुण्यात देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली होती। दरम्यान या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मागण्यांसाठी लढा सुरूच आहे। आंदोलकांची प्रकृती ढासळली होती। नागपूरमध्ये विद्यार्थ्याला भोळ आली, तर पुण्यात सुद्धा विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली, त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात विद्यार्थ्याला दाखल करण्यात आलाय। जर का 584 विद्यार्थ्यांचा बळी जातो आहे, जे शिक्षण केंद्र आहे ते तुम्ही कुठेतरी मृत्यू केंद्र बनवून ठेवलेलं आहे। DBT सारखा रद्द करण्यात यावा, 12,500ची भरती पदभरती करण्यात यावी, बिंदू नामावली पूर्वरच सुधारित करण्यात यावी, यासारख्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही। आणि माझं एक सुद्धा ॲडवाइस आहे मंत्र्यांना की या संपूर्ण घटना तुमच्याच कार्यकाळामध्ये जास्त घडलेल्या आहेत, तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यात यावा। देवेंद्र फडणवीस साहेब मान्य करू घ्या, मी हेच विनंती करतो। देवेंद्र फडणवीस कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही, आमच्या परिस्थिती एवढी वेळ येते आमच्यावर। आमच्या विद्यार्थ्याची खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला, आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीची नाही, आमच्या मागण्या मान्य करा सर। मी आज धमकावून सांगते, आज जर माझ्या भावाला काही झालं तर आम्ही एकट्यालाही सोडणार नाही, सगळ्यांनी राजीनामा द्या। जे प्रशासन याला जबाबदार आहे, सगळ्यांनी राजीनामा द्या। आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काही झालं, आम्ही हे सहन करू
तर वयोमर्यादेची अट स्थगित करण्याची मागणी होती. ही अट मान्य करण्यात आलेली आहे. उर्वरित मागण्या पूर्ण करा अशी विद्यार्थ्यांची आता भूमिका आहे. प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. प्रामाणिक मुलगी जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी मानते आणि हे सगळीकडे सुरू आहे. कदाचित हे ज्ञात नसेल, त्यांना माहीत नसेल. आदिवासी विकास मंत्र्यांना अशोक उईकेंना माहीत नसेल की हे होते की नाही, पण त्या मुलीने हे नजरेत आणून दिलं. हे काय राहुल गांधींनी काय स्क्रिप्टेड नव्हता. ती मुलगी मराठीत बोलत होती, सगळे मांडत होती. त्यामुळं ह्यामध्ये तुम्ही ही सगळी परिस्थिती सुधारा. आरोप करण्यापेक्षा ज्या गोष्टी, ज्या उणिवा आल्या, जे मुलं आता उपोषणाला बसली आहेत जे विषय घेऊन, ते विषय सोडवा आणि मग बोला. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तर इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलक विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. तर आमदार रोहित पवारांनी घटनास्थळी जात विद्यार्थ्यांची जेवण येतं बनून आणि ते मग कुठे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. वंचितचे सुजात आंबेडकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे ह्या सर्व मागण्या जर पूर्ण होत नसतील तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. वयाची अट रद्द केली हे शब्द सांगितलंय. ह्याच्याबद्दल कोणताही GR किंवा कोणतीही अधिकृत कायदा किंवा कॅबिनेट कंटक कोणतेही अधिकृत पत्रक आलं नाहीये. म्हणून हे तोंडी दिलेलं चॉकलेट आहे, जोपर्यंत अधिकृत प्रमाणे कुठल्याही GR मध्ये डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही आहोत. ही पहिली गोष्ट. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा 2 DCM असतील, यांना विद्यार्थ्यांशी येऊन संपर्क साधता नाही येते, यांना विद्यार्थ्यांशी संवाद का साधता नाही येते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आदिवासी हॉस्टेल हे बरे कसे होतील ह्याच्याबद्दल एक चर्चा आणि त्याच्यावरती ठोस कार्यक्रम करणं मुख्यमंत्र्यांसाठी सहज शक्य आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटनेनंतर आता आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आलाय. रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत संपत असल्यानं आरोग्य विभागानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. मात्र PWD कडून केवळ काम प्रोसेसमध्ये आहे, करून देऊ अशी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आरोग्य विभागानं केलाय. पाहूयात झी24 तासचा स्पेशल रिपोर्ट. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या अग्नितांडवामध्ये नवजात बाळांचा नाहक बळी गेला. त्यावरून फायर अलार्म का वाजला नाही, फायर यंत्रणा का सुरू झाली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. त्यात आता तिथल्या आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वाद सुरू झालाय. रुग्णालयाची फायर ऑडिटची मुदत संपत आल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला फायर यंत्रणेविषयी पत्रव्यवहार केला, फोनही केले, मात्र आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली असा गंभीर आरोप अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी केलाय. 3 वर्षापूर्वी इथे अशी घटना घडलेली होती आणि विविध भागात आपल्या इकडे घडतात ह्या घटना. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आधी सतर्क राहून जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता
आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठीच द्यायचं. पण त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होतं त्यांचं. फायर ऑडिटचं काम एका एजन्सीला दिलं होतं. गेल्या आठवड्यामध्ये अमरावती फायर सर्व्हिस या कंत्राटदारानं तिथल्या सिस्टीमची पाहणी केली होती. या आठवड्यात फायर ऑडिटचा विषय मार्गी लावणार होते, पण दुर्दैवी घटना घडली. यात यंत्रणेचा दोष आहे असं म्हणता येणार नाही, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी म्हटलंय. मात्र अग्निसुरक्षा अधिकारी नेमून रुग्णालयानं या बाबीकडे लक्ष द्यायला हवं होतं असं म्हणत शेंडेंनी आरोग्य विभागाकडे बोट दाखवलंय. फायर एक्सटिंग्विशरची रिफिलिंग त्यासाठी पत्र आले होते. फायर म्हणजे आम्हाला यांचे पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे. फायर एक्सटिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली. त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे हे सगळे त्यांनी आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती. आणि ही सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं. आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडवानं अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून या संबंधित यंत्रणांवर कारवाई करा अशी मागणीही केली जाते. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडवाने 3 निष्पाप बालकांचा जो आहे तो बळी गेलेला आहे. मात्र आता यावर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग फायरच्या ऑडिटवरून एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे आता उच्चस्तरीय चौकशी समिती काय नेमका अहवाल देते आणि कुणावर कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344 कोटी रुपये महिला बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्यानं सामाजिक न्याय विभाग तसंच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जातोय. याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागलाय. लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाच्या निधीला कात्री लावली जाते. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला. फेब्रुवारी 2024 जानेवारीच्या हप्त्यासाठी 98 कोटी 45 लाख, जून 2025 एप्रिल मेच्या हप्त्यासाठी 410 कोटी, ऑगस्ट ऑक्टोबर 2025 जुलै सप्टेंबर हप्ता वितरणासाठी 410 कोटी, फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसून महाराष्ट्रातच राहणार असल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सुद्धा दिल्लीत भाजपच्या गोटात फडणवीस यांना मोठी संधी देण्याबाबत वेगवान हालचाली सुरू आहेत. केंद्रीय संसदीय समितीच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात नवीन संघटनात्मक टीम स्थापन करण्यात आल्यानंतर आता पक्षात सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या संसदीय मंडळाच्या पुनर्रचनेच्या हालचालींना वेग आला. समितीत फडणवीस यांचा समावेश केला जाणार आहे, त्यामुळेच त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्रीची चर्चा आहे. फडणवीसांच्या संसदीय समिती एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याचंही कळतंय. भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाहीये. फडणवीसांचं भाजपमध्ये संघटनात्मक आणि राजकीय वजन त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाजपच्या संसदीय समितीमध्ये 12 सदस्य आहेत. पुनर्रचनेत काही सदस्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. पुनर्रचनेत फडणवीस, योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा सर्वांची चर्चा आहे. याआधी नितीन गडकरी होते भाजपच्या संसदीय समितीमध्ये.
17 ऑगस्ट 2022 रोजी गडकरी संसदीय समितीमधून बाहेर पडले. सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. दिल्लीत जाण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली सुरू आहेत असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. तर तुम्हीच दुकानं आवरायला सुरुवात करा असा पलटवार भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवराआवर करत आहे. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी सातत्यानं सांगतोय. आवरावर तुमच्या पक्षाची झाली आहे. आदित्य ठाकरेंची आवरावर करायला लागा, उद्धवजी ठाकरेंची आवरावर करायला लागा. 2029ची निवडणूक झाल्यानंतर कदाचित तुम्हाला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मातोश्रीमध्येच बसावं लागेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळं गाशा गुंडाळ्याची सुरुवात ही जनाब संजय राऊतांनी करावी, उद्धवजी ठाकरेंनी करावी. फडणवीसांनी 2029च्या आधी पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, सिनियर नेते असतील त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही. त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. मुख्यमंत्री आणि कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत येतं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि त्यांच्यात खूप बदल असतात. नितीन नबीलजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीजींना ओळखत नव्हतो. आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेट मधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर, त्यांना तर आम्ही इन ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन पण देऊन ठेवलं होतं. त्या आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होताय. आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. बीजेपी के घर में क्यों झाकू, त्यांनी कोणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत. फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं ही इच्छा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पेपर फुटीच्या मुद्द्यावर आता राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. न्याय मिळवण्यासाठी म्हणून ते सन्मान्य राजसाहेबांना भेटले. साहेबांनी त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि लवकरच साहेब मुख्यमंत्र्यांची याबाबत चर्चा करतील. रेशीम बागेत बसून जेनझींबरोबर गप्पा मारायच्या आणि त्यांच्या पेपर फुटीवर काही बोलायचं नाही, पण स्वतःच्या राम मंदिरच्या इथे कसे गेलो आणि आम्ही काय केलं हे किस्से सांगून काय जेनझी त्यांच्याबरोबर येणार नाहीत. त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत पेपर फुटीच्या संदर्भातल्या, त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे. तर आमची मागणी होती, पेपर फुटी झालेली आहे त्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, आरोपींना शिक्षा, त्यासाठी FIR दाखल व्हावा आणि त्यानंतर पेपर फुटी डिक्लेअर झालं की री एक्झाम घेण्यात यावी. आम्ही राजसाहेब ठाकरेंच्या कानी घातला आहे. ते म्हटले मी CM ऑफिस देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलतो, त्यानंतर पोलीस महासंचालकांशी बोलतो, तसेच ते MPSCचे सचिव आणि अध्यक्ष यांना पण बोलून त्यांची सांगणार आहे आमची व्यथा. शासकीय कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शासकीय कंत्राटदारांची जवळपास 85,000 कोटींची बिलं थकीत आहेत.
या स्थगित बिलांचा मुद्दा कंत्राटदारांनी राज ठाकरेंकडे मांडलाय. यावेळी लवकरात लवकर हा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडणार असल्याची ग्वाही राज ठाकरेंनी शासकीय कंत्राटदारांना दिली आहे. आम्ही कामं केली म्हणून सरकार निवडून आलं असून संकटमोचकच संकटात सापडले अशी प्रतिक्रिया कंत्राटदारांनी या भेटीनंतर दिली आहे. तर गुजराती कंत्राटदारांना पैसे मिळतात, मग मराठी कंत्राटदारांना पैसे का देत नाही, तसा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. पैसेच द्यायला नाहीयेत सरकारकडे. सरकार एकीकडे सांगतंय मोठमोठे विकास कामं, विकास चालू आहे. विकास मागच्या वेळेस सरकार आमच्या सर्वांच्या पैशाच्या भरोश्यावर निवडून आलेलं आहे. आम्ही कामं केली म्हणून ते निवडणुकीला निवडून आले, नाही तर या सरकारची निवडून यायची लायकी नव्हती. पैसेच द्यायला नाहीयेत सरकारकडे. मराठीला वाद काय आला? गुजरात वरनं आलेले कंत्राटदार कोणाचे आहेत? हे कोणी पाठवलेले आहेत? जे दिल्लीवरनं नॉमिनेट होऊन कंत्राटदार येतात त्यांची पेमेंट्स होतात. जे महाराष्ट्रातला आमचा भूमिपुत्र इथे जी विकासाची कामं करतो, गावागावात जाऊन कामं करतो, त्यांचे पैसे नाही मिळत. मिसिंग लिंक वाल्याचे पैसे, मिसिंग लिंक पडली तरी पैसे मिळतात आणि आम्ही इथे चांगलं कामं करून आमचे पैसे मिळत नाहीत. मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि हेवे दावे उघड झालेले आहेत. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीतच महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्यात जुंपल्याची माहिती आहे. या दोन नेत्यांमध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच खडाजंगी झाल्यानं त्याची राजकीय चर्चा जोरदार रंगल्याचं दिसत आहे. दरम्यान अमित साटम यांनी महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांना समज दिल्याची माहिती आहे. महापालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता काम करण्याच्या सूचना साटम यांनी दिल्याचं कळतंय. महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्यानं अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असताना महापौरांनी झारीतील शुक्राचार्य बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली होती. महापौरांच्या याच विधानावरून बैठकीत ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात. महापौर रितू तावडेंवर कोअर कमिटीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. अनेक कारणांमुळे महापौर वादात, नगरसेवक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. झारीतील शुक्राचार्य म्हणत महापौरांनी त्यांच्यावरच टीका केली. टीकेसंदर्भातही महापौरांना बैठकीत विचारणा, सूत्रांची माहिती. साटम यांच्यासमोर राजश्री शिरवाडकर आणि तावडेंमध्ये वाद झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. वादानंतर साटम यांच्याकडून दोन्ही नेत्यांना समज देण्यात आली. हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईसाठी काम करा अशा सूचना साटम यांनी केल्या आहेत. पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका असंही साटम यांनी सांगितलं. स्टँडिंग मधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यानं काहींचा तिळपापड झालाय, त्यामुळेच फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय. तावडे शिरवाडकर वादावर साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही वाद नसून केवळ मतभेद असल्याचं साटम म्हणाले. स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे अनेकांचा तिळपापड झालेला आहे. अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत. अनेक जण आमच्या नेत्यांना प्रायव्हेटली येऊन भेटून काहीतरी पूर्वीसारखं सुरू करा म्हणून विनंत्या करत आहेत. परंतु मुंबईकरांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी, वचनपूर्ती करण्याकरता अशा प्रकारचे कितीही फेक नरेटिव्ह पसरवले, अशा प्रकारच्या किती खोट्या बातम्या आणल्या गेल्या, अशा प्रकारचे कितीही बिनबुडाचे आरोप झाले तरी पारदर्शकतेने प्रशासन चालवण्याचा आमचा निर्धार आहे. ही कोऑर्डिनेशन कमिटी अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली नाही, कारण अशा प्रकारचे कोणतेही वाद नाहीत. ते वाद तुमच्या मनामध्ये असतील, परंतु अशा प्रकारचे कुठलेही वाद नाही आहेत. आणि काम करत असताना मतभेद होऊ शकतात. दोन मतभेद म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल त्या करण्याचे 5 वेगवेगळे माध्यम असू शकतात. मला वाटू शकतं की हे माध्यम आहे, त्यांना वाटू शकतं हे माध्यम आहे. हा वाद नसतो.
महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.